या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. स्थानिक गुन्हे शाखेनं MIDC परिसरात छापा टाकून 2.5 किलो वजनाचं आणि 2.5 कोटी रुपये किमतीचं अंबरग्रिस अर्थात व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेला एक जण MIDC इथं लुप्तप्राय प्रजातीच्या व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं रत्नागिरी MIDC परिसरात सापळा रचून रात्री 11:15च्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी 41 वर्षीय एजाज अहमद युसुफ मिरकर याला विनापरवाना अंबरग्रिस विक्रीच्या उद्देशानं बाळगताना पकडण्यात आलं. त्याच्याकडून 2.5 किलो वजनाचा अंबरग्रिस आणि 50,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 2,50,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक नितीन बगाट यांनी अपर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओघले, अंमलदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, गणेश सावंत, अतुल कांबळे यांचा समावेश होता.